मला एक समजलं नाही की कोकणात चाललोय ना तर फक्त कोकणातल्या रोडची मारायची या हिशोबाने तुम्ही येता का बाईक घेऊन? आता रनिंग मध्ये तुम्हाला थोडंफार ऑब्झर्व झाले ते रोड खराब आहे, तुम्ही शूट केलं, ब्लॉग मध्ये टाकलं, ठीक आहे. इंटेन्शनली भरपूर लोक अशी आहेत ना की स्पेशली कोकणातल्या रोड किती खराब आहेत हे दाखवायला मुद्दाम बाईकनी गावी आलेत, मुद्दाहून ते सगळं पार्ट टाकले ब्लॉग मध्ये. म्हणजे जवळपास 20% फक्त रोड खराब आहे आणि 80% रोड चांगला आहे. पण काय काय ब्लॉगर्सनी काय केलंय, 80% रोड खराब दाखवून 20% चांगला रोड फक्त दाखवलाय. हा प्रकार काय झाला माहिती आहे का, ज्या थाळीत खातो ना त्यात थाळीत हगणं असं झालं. ओके, सो व्हेरी गुड मॉर्निंग. सो आपण आज निघत आहोत कोकणात, म्हणजेच गणपतीला गावी. आज आहे संडे. आता जस्ट कामावरून निघालो, वाजलेत 4:23 झालेत. 4:30ला आपल्याला NMC ऑफिस पोचायचं होतं, कारण की आपल्यासोबत अजून एक जण आहे आज राईडला. गणपतीला जरा लेटच चाललो आहे तसं बघायला गेलो तर, बट ठीक आहे, कोच स्टार्ट देऊ थोडंसं. आपल्या बाप्पाला येऊन तर भरपूर टाईम झाला आहे, बट येस आजचे 2 दिवस तरी भेटतील त्या हिशोबाने आता चाललो आहे मी. चला निघूया. थोडंसं पॉवर सिंग मोडमध्ये राहू. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आणि येस आज हवाला अँगल घेऊ आपण. चला निघू. 4 माझा निघायचा टाईम होता, बट सगळं आवरेपर्यंत 4:25 झालेच. बट येस 4:30च्या आधी निघतोय, बरं आहे. बाकी आज आपण कोणासोबत राईड करतो मी पुढे गेल्यावर सांगतो. पहिल्या पार्किंगमधून बाहेर निघते. पाऊस नसला पाहिजे बस, बाकी काय नको. हां कडक नाही आहे, पाऊस नाही आहे. बाकी लाईटीचा काय शॉर्ट झाला मला समजत नाही, बरोबर नाही पडत लाईट. बघा अँगल चेंज झाला वाटतं, कालच फिटिंग करून आणली मी. बाय द वे एक क्विक अपडेट देतो. आता आहोत आपण अंधेरीमध्ये, अंधेरी MIDC मधून आता बाहेर पडतोय टुवर्ड्स शिफ्टवरून राईड मारून देणं आपण पवई मार्केट डायरेक्ट घाटकोपरला बाहेर पडणार आहोत. देन घाटकोपरवरून डायरेक्ट वाशीचा हायवे पकडून JNPT डायरेक्ट जाऊ. ठाण्याला जायची गरज नाही आपल्याला आज, कारण की तो रस्ता आता थोडाफार तोंडपाठ झालाय. लेट सी मॅप लावावा लागला तर लावू. 4:30 इथेच झाले. 4:30चा NMC हेड ऑफिसचा आपला मीटअप पॉईंट होता. बाकी आता जे काही अपडेट असेल ना थोड्या वेळाने देतो मी. जास्त एनर्जी आत्ताच खर्च करत नाही, कारण की आजचा ब्लॉग तर तुम्हाला माहिती आहे आपण चाललो आहोत कोकणात, म्हणजे आपल्या ड्रीम प्लेसवर. लाईट बंद करतो. सो मजा तर वन साईड येणार आहे आणि भरपूर काही आहे जे मला बोलायचं आहे. ओके, सो फर्स्ट टोल प्लाझा आपला आजच्या राईटचा. काय सीन होते काय माहिती गुगल मॅपचा ना. हा आहे वाशीचा टोल प्लाझा, जो मुंबईवरून नवी मुंबईला कनेक्ट करतो तो. ओके, सो NMC ऑफिस पोचलो. होपफुली इकडेच कुठेतरी असतील लोक उभे. हा हे बघा समोर. तुझा ब्लूटूथ चालू आहे? कॉलिंगवर आहेस? कर मग कॉल चालू ठेव. आता काळोखात लागेल, कारण की खड्डे बिड्डे आले मध्ये तर. बोल जरा. हां इको नाही मारत ना. हां अच्छा. ओके 5:21. 4:30चा आपला ठरलेला टाईम, बट ठीक आहे 19-20 होतं. निघू आता. कुठे बसतं? तिकडे का इकडे बसतं? इकडे बस. हवं तर टेकू घेऊन मस्त झोपून जा. हे नाही पाडणार मी. माझी लाईट बघ दादा कुठे पडते. फॉग लाईट ही बघ. अरे गणपती बाप्पा मोरया. लेट्स गो बेबी. सो इथून राईड घेऊन आपण कनेक्ट करणार आहोत उरण JNPT रोडला. त्या तिकडनं पुढे लेप मारून निघणार आहोत पनवेल साईड. ए यार मी मॅप नाही बंद केला. एक मिनिट आता. जुने ग्लोव्स किती मस्त होते माझे. आज निखिलचा ब्लॉग बघितला का कोकणातला?
ग्लव्स बघितले त्याचे? हे बघ हेच आहेत सेम. हा ब्लॅक वाले. ओके सो आपण कनेक्ट केला आहे आता ओल्ड मुंबई गोवा हायवे. इकडे होते. बाय द वे विचारता चालू होता खालापूरवरून जायचा, बट कशाला एवढं फिरून जायचं? नागोडनं बिगोडनं साईडच रोड खराब आहे ना, तिकडे आपण बघू. तोपर्यंत ओल्ड मुंबई हायवेवर मजा घेऊ. चलो विंडो ऑइल दिसलं, फ्युलिंग करून घेऊ. जीपे आहे ना? जीपे आहे ना? फुल करा ना. स्लो टाका फक्त जरा, जास्त नाही ना आलंय. हे नाही बाहेर काय हे आलेलं काय? हेला हे डबल टेप पण नाही, डबल टेप नाही लागणार ना. काढू नाही शकत मग आता पार्टा? काढून ठेवला तर? हा कनेक्ट आहे पुरा? नाही पूर्ण कनेक्ट. हा इथून इथे पडणार नाही तो. पडणार नाही ना? ठीक आहे. ओके सो 7.51 लिटर आले पेट्रोल. जाम प्यायला लागले आजकाल. बाकी दादाची गाडी येते. बाकी फेस व्लॉग न करायचं कारण ना, ही मेन म्हणजे केसर, ही हांडेडी दाढी आणि एक पोळी जाम बेकार दिसते, मी जंगली एकदम. अँड येस वी आर एंटर इन कर्नार बर्ड सेंचुरी. मस्त फॉग मध्ये स्वागत झालं आपल्या कर्नार बर्ड सेंचुरीमध्ये. ते बघा समोर सीन काय माहिती, किती पण लेट झाला ना आता आम्हाला तरी चालेल, कारण की चालवणारे आम्ही दोघंच आहेत, मी आणि दादा. सो काही सीन नाही, आम्ही वन साइड कव्हर करू शकतो किती पण लेट झाला तरी. आम्हाला आमच्या दोघांची स्ट्रेंज माहिती आहे. फक्त मी आपल्याला एवढं बोललो की 10-11 वाजले की माझी बत्ती वाजायला चालू होणार. त्याच्या आधी आपण जेवढं कव्हर करू शकतो तेवढं करू. ब्रेकफास्ट आपण करणार होतो माणगावला समृद्धी हॉटेलमध्ये, बट माणगावचं समृद्धी हॉटेल 8 वाजल्यानंतर चालू होतं आणि आमच्या अंदाजाने आम्ही तिकडे 7:30 पर्यंत पोहोचू. सो करायचं काय, माणगाव मध्ये समृद्धी हॉटेलमध्ये न करता अजून एक ऑप्शन आमच्याकडे. आता भाई अजून सुद्धा विश्वास होत नाही आपण कोकणात निघालोच. कोकणात जाण्याची एक्साइटमेंट ना दरवेळेस पीक वरतीच असते माझी, बट स्पेशली गणपतीत तर भाई विचारूच नका तुम्ही. मला लेजिट सुट्टी बिट्टी काही नाही तरी भाई मी निघालोय. इथे हवेमध्ये मला माहित नाही का पण ना मला वेगळा स्मेल येतोय, म्हणजे पेट्रोलचा गॅसचा असं मिक्स स्मेल येतो एकदम. काहीतरी सीन झाल्या वाटते इकडे, त्यामुळे पूर्ण हवेमध्ये ना त्याचा स्मेल पसरलाय. उचल कोण? हॅलो पुढे. हा तुम्ही मागे राहिले. एक बरं आहे ना ब्लूटूथ आहे ते, भाई कॉलिंगवर समजतं तरी कोण पुढे कोण मागे. यांना मगाशीच ओव्हरटेक केलं मी. बाकी जसं की मगाशी मी निघताना बोललो, उजेड होण्याच्या आधीच आपण जर वडखर क्रॉस करतोय ना तर आपण 11च्या आसपास घरी पोहोचू शकतो. गेला बघ. सो परफेक्ट आपण 6:20 झाले तर वडखर नाका क्रॉस करत आहोत. परफेक्ट बाय, मस्त चाललंय. 7:30 to 7:20 आसपास मला वाटतं आपण माणगाव पण पोहोचू. चिल लाईफ. चल जरा यांच्यासोबत चालू काय पोहोचत बघू दे. विसरले काय 390 माझ्याकडे. असं करायचं नाही कधी. मी तुम्हाला एक्झाम्पल देत होतो. असं पण केलं ओव्हरटेक करून युजली मेन इगो हर्ट होतो. आपण राईडला कशाला आलो, यासाठी थोडी आले मजा घ्यायला आलो नाही. ही मजा घ्या ना निसर्गाची. वातावरण बघा सेक्सी आहे, मस्त हलका हलका उजेड झालाय, एन्जॉय करा भाई. काय रोड झाले ते चुंबेश्वरी एकदम. एक खड्डा नाही दिसत आहे रस्त्याला. हे बघा पूर्ण इथं म्हणतो मुंबईवरून निघाला बसून टेल वडखर टाका चुंबेश्वरी रोड झाले. चुंबेश्वरी बाई कंटिन्यू 80-90 येते आम्ही कंटिन्यू. आता याच्या पुढे माहित नाही, लेट्स सी जे असतील ते आपण अपडेट देऊ. वाव, हाच तो मेन वडखरचा ब्रिज. अलिबागला जायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला ब्रिज घेतला तर लागणार. हा ब्रिज खालून राईट मारून मग तिकडे अशी अलिबाग आहे. तिकडे बघितलं पूर्ण केमिकल फॅक्टरी आहेत, नुसतं धूर सोडतायत, प्रदूषण करतायत सगळीकडे. आणि हा व्ह्यू बघा. आणि वरून सरळ जाता आपल्या कोकणाकडे हा रस्ता. अँड येस इंदापूर आहे 42, पंचिम आहे 457. बँगलोर बाबा बाबा 1000, कन्याकुमारी तर 1500. वा, तुम्हाला पण हीच जागा भेटली बसायला. अँड येस
वी आर ॲट पाली. वाव, 7 वाजले आणि पालीला पोहोचलो. गुड वन. 1.5 तासात पाली टच. एनएस, दिस इज द फर्स्ट ऑफिशियल टोल प्लाझा. तुम्ही कोकण साईड येत असाल तर, म्हणजेच नागोटनाच्या पुढे आहे थोडाफार. वाव, म्हणजे मानगावला जायला पण तुम्हाला टोल लागणार. व्हेरी गुड. ओके, 7:35 अँड आपण पोचलो आहोत इंदापूरमध्ये. राईट साईडला, लेफ्ट साईडला बघाल तर इंदापूर बस स्टॉप होता आणि इकडनं राईट घेतला तर जाल ताळाला, वयवनासकडच्या गावी. हे बघा लिहिलंय ताळा, 14 किलोमीटर. चलो, इथून मानगाव समथिंग 10-15 काहीतरी किलोमीटर आहे, आय एम नॉट रॉंग. पोचू आपण मानगावला 8 वाजेपर्यंत. लेट्स गो. भूक लागली आहे पण जेवायचं पण नाही आहे. हलका फुलका नाश्ता फक्त. हा एक पॅच मला जाम आवडतो, इंदापूर आणि मानगावच्या मधला. तो बघून येतो का आपला? 8 वाजता चालू होता ना तो. चल इथेच जाऊ. तुझी बॅग नाही तर बांध नाही ते. पॉवर बँक काढ ना. एवढा जवळ. लेट्स गो बॉईज. गोप्रो चार्ज झालेला आहे. माझ्या हँडलचं काय सीन झालंय बघा. हँडल सोडला ना मी, डेंजर वाला वॉबल होता. बघ हे बघ, बघितलं. आता तो टॉप बॉक्स मुळे होतोय, लावल्या म्हणून होतोय का कशामुळे काय माहित, कारण की एवढं दिवस तर काय होत नव्हतं. डेंजर सीन झाले. काय कोकण साईड आले की तुला काय होत येतो काय? नाही यायचं तुला कोकण साईड का? कोकणात आलो की काय ना काय एडे चाले झालेच पाहिजे हिच्यासोबत. बाय द वे, आता ग्लव्स पूर्ण ओले झालेले म्हणून ठेवले टॉप बॉक्स मध्ये काढून. ते ओले ग्लव्स परत मी नाही घालणार आहे. ह्या रोड बघा, असा जाऊन डायरेक्ट तिकडे राईटला असा बनवला पुरा, असा सी. मस्त आहे भाई, रोड मस्त आहे. रोड वरून तर बोलायचं आहे मला. आता पोलादपूरच्या घाटांमध्ये पोहोचणार तेव्हा बोलतो. आता जरा फास्ट झालं ना हवाचा आवाज आला. मी तर असं झालंय ना आता भाई, व्ह्यू बघून हिल झालंय आतमधून. राईट साईडला आणि हा लेफ्ट साईडला. असे व्ह्यू तुम्हाला कुठे दुसरीकडे भेटणार आहेत का? सो वी आर ॲट पोलादपूर. मीन्स हा वरती लेफ्ट जातो महाबळेश्वर साईड, सरळ आहे रत्नागिरी, अँड राईट साईडला जातो महाड. आहे ना, बरोबर ना? येस, करेक्ट. इथे मध्येच नाही खड्डा आहे ब्रिज खाली. कुठे आहे तो? कुठे आहे? त्या साईडला आहे वाटतं, बट आहे शुअर 101%. हा बघा इकडे. अरे भाई, आपण कसं पत्ता आहे. बाकी ना, आता स्पेशली मी कोकणात फक्त गणपतीसाठीच नाही आता. अजून एक रिझन होतं, जे की होतं हे गावचे रोड्स, कोकणातले रोड. कारण की ना भाई, मी लगभग 2 आठवड्यापासून ना माझे टोटल व्हिडिओ बघितले ना तर
90% व्हिडिओज मी फक्त कोकणातल्या रोडच्या बघतोय. आता त्या व्हिडिओ जुने ब्लॉगर्स असो नवीन ब्लॉगर्स असो सगळ्यांच्या मी बघतोय A to Z स्टार्ट टू एंड पर्यंत. नाही म्हणतात तर मी या 2 आठवड्यामध्ये ना लगभग 15 ते 16 व्हिडिओ बघून काढलात युट्यूबवरती, प्रत्येक वेगवेगळ्या चॅनलचे. मला एक समजलं नाही की कोकणात चाललोय ना तर फक्त कोकणातल्या रोडची मारायची या हिशोबाने तुम्ही येता का बाईक घेऊन. काही लोक तर ना लेजिट ती लोक एकदा आलेत, रोड खराब दिसला, त्यांनी व्हिडिओ टाकला, व्हिडिओचे व्ह्यूज चांगले चालू व्हायला लागले, ते लोक परत मुंबईला गेले, परत त्या रोडनी कोकणात आले आणि परत शूट करतो सेम कंटेंट टाकलाय. मला समजत ना या रोडचं. आता मी स्वतः त्या रोडने आलोय, माझं जर ब्लॉगमध्ये ऑब्झर्व कराल तर मी एवढं काही मला तर वाटतं 10% पण मी नसेल टाकलं खराब रोड आणि हे सगळे, कारण की नाहीच आहेत खराब रोड. तसं बघायला गेलं तर थोडेफार फक्त आहेत, बट इंटेन्शनली भरपूर लोक आहेत अशी आहेत ना की स्पेशली कोकणातल्या रोड किती खराब आहेत हे दाखवायला मुद्दाहून बाईकनी गावी आलेत, मुद्दाहून ते सगळं पार्ट टाकले ब्लॉगमध्ये. म्हणजे जवळपास 20% फक्त रोड खराब आहे आणि 80% रोड चांगला आहे. पण काय ब्लॉगर्सनी काय केलंय, 80% रोड खराब दाखवून 20% चांगला रोड फक्त दाखवलाय. हा प्रकार काय झाला माहिती आहे का, ज्या थाळीत खातो ना त्यात थाळीत हगणं असं झालं. एखादी व्हिडिओ टाकली आपण समजू शकतो, एखादी व्हिडिओ आपण अपडेटसाठी टाकली ठीक आहे, असं काहीतरी करा ना की ज्यांनी कोकणातला नसेल ना तर त्याला अट्रॅक्टिव्ह वाटलं पाहिजे, त्याला वाटलं पाहिजे की नाही भाई कोकणात गेलो पाहिजे एकदा तरी लाईफमध्ये. असे काहीतरी कंटेंट सोडा. हे काय फालतूचे कंटेंट मला मॅक्स डोक्यात गेले भाई हे सगळे कंटेंट. कारण की मी युट्यूब ओपन करते ना, थंबनेलला पण तेच, तुमच्या इंट्रोला पण तेच आणि ऑल ओव्हर व्हिडिओमध्ये पण तेच. हा रोड असा आहे इकडनं जाऊ नका, तो रोड तसा आहे इकडनं जाऊ नका, इकडे हा खड्डा बघा केवढा मोठा आहे, तिकडे तो खड्डा बघा केवढा मोठा आहे. अरे तुम्ही ह्या रोडला खराब बोलताय, मी 2017-18 पासून ट्रॅव्हल करते ह्या रोडवरती. मग त्या टायमाला तुम्ही काय केलं असतं, त्या टायमाला तुम्ही आता जे बोलता ना तुम्ही 20% रोड खराब आहे, त्या टायमाला फक्त 20% रोड चांगला असायचा आणि 80% रोड खराब असायचा. एखादी व्हिडिओ ना चॅनलवर जाते ना, मी मान्य करू शकतो की चल एखादी व्हिडिओ टाकते, कोणतरी गणपतीला जातो, कोण शिमग्याला जातं, त्या टायमाला जर त्यांनी टाकलं एखादी व्हिडिओ तर हे ठीक आहे. हे काय कंटिन्यू व्हायचे, आता व्ह्यूज येतात व्हिडिओला म्हणून काही करणार का, हे दाखवा ना असे कसे टनल बिनल बांधलेत ते. काय ना आपल्या कोकणातल्या ट्रॅव्हलिंगच्या व्हिडिओ आहेत ना किंवा कोकणातल्या कुठल्याही व्हिडिओ बोला या ना चालणारे व्हिडिओ. सो ते शूट करताना किंवा एडिट करताना आणि प्लस म्हणजे अपलोड करताना 10 वेळा विचार करून टाका की या व्हिडिओमुळे कुठे काही नुकसान नाही होणार ना कोणाला, असा विचार करून टाका. मी म्हणतो ना तुम्ही 20-30 मिनिटाची किती मोठं व्हिडिओ बना, बट एखादा छोटासा क्लिप ठीक आहे यार, 2-2.5-3 मिनिटाचा. पूर्ण ब्लॉग त्या खड्ड्यांवरती खेचू नका, कुठेतरी बॅड इम्प्रेशन पडतं पाहिजे त्याच्यावरून. आता तुम्हाला एक लाईव्ह एक्झाम्पल देतो. तुम्ही ज्या रोडनी ट्रॅव्हल केले ना त्याच रोडनी ना त्याच सेम आठवड्यात, असं पण नाही 2 महिन्या आधी 3 महिन्या आधी, सेम आठवड्यात मुंबईकर निखिल, वंडरसेन आणि टायगर ह्या तिघांनी ट्रॅव्हलिंग केली ना. वंडरसेननी हे खराब रस्ते दाखवले असं ना MNनी दाखवले, त्यांनी का नसेल दाखवले, त्यांना पण माहिती आहे त्यांचे व्हिडिओ बघून काय ना काय कुठे ना कुठेतरी इम्पॅक्ट होणार आहे. त्यांनी जेवढं ना कोकणातले चांगले पार्ट कव्हर करता येतील ना तेवढेच चांगले पार्ट कव्हर केले. भाई जावा त्याचे ब्लॉग बघा आणि शिका भाई, ब्लॉग कसे बनवायचे असतात आणि कॉन्टेंट कशाला बोलतात. उगाच कॉन्टेंटसाठी काही करू नका भाईलो, ग्रो अप. चला वंडरसेननी 6 तासात रत्नागिरी, वंडरसेन MN आणि टायगरनी 6 तासात रत्नागिरी वन मुंबई मारली आणि तुम्ही बोलता 3-3.5 तास आम्हाला त्या इथे जायला लागतात मानगावला. भले ते प्रोफेशनल आहेत बट स्टील मी तर म्हणेल तुमची रायडिंग स्किल इम्प्रूव्ह करा. बस एवढंच बोलत होतं मला. भेटू पुढे गेला. बाकी आता सूत्रांकडनं खबर आली आहे माझ्या गावी मस्त पाऊस पडून गेलाय 2 दिवस. सो विहिरी जी खाली गेलेल्या मस्त वर आल्यात, तर आपण त्यात पद्धतशीर पोहू शकतो. म्हणजे गेल्या गेल्या पोहण्याचा कार्यक्रम होणार वाटतं. लेट्स सी. 9:45 झालेत. आता मगापासून गप्पा मारत होऊन हळू झालो होतो, जरा कव्हर करू. हा पास्टे घाट आहे ना, दुसरे काय माहिती आहे का बाबा, पास्टे ना, हा पास्टे घाटान बघा डायरेक्ट 180 भेंडी. हो येस, फक्त 26 किलोमीटर बाकी इकडनं शिल्पत हा टोल प्लाझा बस. बरं सोलो राईड नाही करतेस तू, काम करा त्यांच्यासाठी पण. मूर्ख सारखा चाललाय पळवत पळवत पुढे. किती वेळ झाला, अर्धा तास झाला, ती लोक दिसलीच नाही मला. इथे थांबू जरा टोल प्लाझाला. ठोकला नाही नाही काय डायरेक्ट आली. तेजी नाही चुके
नाही गाडी बघितली मी गाईड मध्ये डायरेक्ट आली काय. हा फोर व्हीलर होती. अरे मी तेच विचार करतोय नशीब तो होता मी नव्हतो त्या जागी. कोण मी यांच्या मागे होतो. तुला माहिती आहे तुझे गाय क्रॉस करतात रस्ता तू थांबव ना गाड्या. असं साईडला उभं राहून काय थांबणार आहेत गाड्या. आता 60-70 वन 0 काय डायरेक्ट होणार आहेत आपण पावसाळ्यात. परशुराम भूमी तुमचं स्वागत आहे. आपण सुरुवात केली आहे आता परशुराम घाटाला. हा एक एवढा सुंदर घाट आहे ना कोकणातला आणि स्पेशली ते खेड आणि चिपळूणच्या मधला. छोटासा घाट आहे एवढा पण मोठा नाही. लँडस्लाइड साठी खूप फेमस आहे घाट. त्यामुळे रोडची पण भरपूर वाट लागते इथे लँडस्लाइडमुळे. बघा हे सगळे आता हे जे सपोर्ट लावलेत नाही ॲसिडनी बॉल त्याच्यासाठीच लावले. आणि जर लँडस्लाइडचा पार्ट सोडला हा घाट उतरल्याच तुम्हाला एक मोठ्या सवत सडा वॉटरफॉलचं दर्शन होतं ना. बेडो ते बघा समोर ही बघा ती नदी. मागाशी जे वरून बोलवतो ना त्या परशुराम घाटाच्या इकडनं तो परशुराम घाटा पाठी तिकडनं हा व्ह्यू पॉवरवाला दिसत होता वरतून ड्रोन शॉट वाणी एकदम. हे बघा कुठली वैशिष्ट्य नदी. हा येस फायनली आपण पोचलो आपल्या गावाला. ते पण विदाउट झोप येता करा. ओ माय गॉड गाढव गाढव म्हणजे आमच्या ऑफिस मध्ये आहे. ओके सो बॉयज आपण ब्लॉग इथेच करू. इथेच ब्लॉग आता एंड करू. काय ना आता जरा शॉपिंग करायची फळं बिळं घ्यायची आहेत. इकडनं जरा दूध बीत थोडीफार शॉपिंग करून आम्ही घरी जाऊ. मेन म्हणजे अजून सुद्धा घरातल्यांना वाटते मी कामावरच असेल. मी कामावर नेऊन आता घरी झोपलो असेल. त्यांना आता सरप्राईज बॉम्ब फुटणार आहे. त्यांना असं वाटतं की फक्त दादा आणि ऋषभच आले बट त्यांना माहित नाही. ए फक वाट लागली. काय सांगा मी आता काय बघून बोललो असेल. हे बघा याची कॅब उडाली. कुठे पडली कॅब याची. इथे नाही ना कुठे पडली आता उतरताना इकडे. वाव लागले. माझं फिक्सच असतं काय कोकणात आलो की काय ना काय झालं पाहिजेच. आता जर तिकडे मी काय शूट केलं तर सेकंड पार्टमध्ये ठेवेल. अदरवाईज आपण रिटर्नची जर्नी शूट करू जाताना. चलो पीस आउट. अँड येस फायनली आपण चिपळूणमध्ये पोहोचलोय. बस हेच पाहिजे होतं अजून काय हवं आहे. शिकली पोहायला. येईला घे पाय बी पकडायचे जरा. चल 1 2 3. बरोबर असं आडवं पोहायचं बरोबर. आता बरोबर हात मारतो. तळाला गेला खाली तो. कुठे गेला अड्ड्यात गेलो खाली. 2 3 पलटली येशील नाही येशील तुला